सोलापूर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालं आहे। भाजपकडे 49 नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत, ज्यामध्ये 24 पुरुष आणि 25 महिला विजयी आहेत। भाजपकडून महापौर पदासाठी अनेक दावेदार असून त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग 12 मधून विजयी झालेले विनायक कोंड्याल, प्रभाग 10 मधून विजयी झालेले प्रथमेश कोठे, प्रभाग 2 मधून जिंकलेले डॉक्टर किरण देशमुख, प्रभाग 4 मधून अनंत जाधव तर प्रभाग 24 मधून नरेंद्र काळे प्रमुख दावेदार आहेत। विनायक कोंड्याल हे महापालिकेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले असून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आलेत। शिवाय आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत, तर प्रथमेश कोठे हे आमदार देवेंद्र कोठे यांचे बंधू असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत। डॉक्टर किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र असून दुसऱ्यांदा ते नगरसेवक झाले आहेत। तर अनंत जाधव हे भाजपचे निष्ठावंत असून ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत। त्यासोबतच नरेंद्र काळे हे विद्यार्थी दशेपासून भाजपशी जोडले गेले असून मागील 2 वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यामुळे भाजप या प्रमुख दावेदारांना संधी देणार की ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नव्याने एखादं नाव पुढे आणणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल।